2 दिवसापूर्वी मी Adofsisचं हेल्मेट चिन स्ट्रॅप माउंट ऑर्डर केलं होतं आणि त्याचं आता मी अनबॉक्सिंग करणार आहे. तर ते मी सगळं हे कंटेंट्स जे आहेत ते असेंबल करून घेतले आणि आपल्याला आता हे हेल्मेटवर जोडायचं आहे. तर तेही आपण स्ट्रॅप ओढून त्याचे जोडून घेतलेलं आहे हेल्मेटवर अशा प्रकारे. आणि आता आपण जाणार आहे बाहेर राईडला आणि ह्या माउंट केलेले टेस्ट करण्यासाठी. आणि आपण आलेलो आहे आता. कसलं भारी वाटायलं आहे मित्रांनो, असं वाटायलं आहे कंप्लीट ते रायडर ब्लॉगर जे यूट्यूबवर बघायचो सेम तशीच फिलिंग यायला आहे. मोबाईल जरासुद्धा हलत नाही, म्हणजे ज्या प्रमाणे आपण सेट केलं आहे त्या पोझिशनवर फिक्स्ड आहे मोबाईल एकदम. आता मी आहे युनिव्हर्सिटी रोडवर साईटवर चाललो आहे आणि एक नंबर वाटायला आहे. मी खरं आधी हे ॲडजस्ट केले, म्हणजे कॅमेरा जो आहे तो पोझिशन अँगल वर खाली हे करून सेट केला. म्हणजे आधी जे होतं ते गाडी दिसत नव्हती, पण आता मी असं पोझिशनला सेट केलं की गाडी पण विजिबल आहे. भारी वाटायले. किंवा आनंद एक वेगळाच आहे. लई दिवसापासून मला असं हे पाहिजे होतं. हे त्यासाठी गोप्रो हे ते कॅमेरा लागतो, ह्यावर लागतो तेव्हा काय लागत नाही. हे असलं काय तर एक जुगाड करायचा, लावायला मोबाईल मस्त बिगी आणि आपला विषय हार्ड. हे बघा मित्रांनो, आपल्याला व्लॉगिंग सुरू करायचे माझं 2 वर्षापासूनचं स्वप्न आहे. की स्वप्न म्हणजे मला करायचं होतं काय तर बाबा आपल्याकडनं पण कंटेंट गेला पाहिजे ऑनलाईनमध्ये. हे खरं आधी वाटायचं, भीती वाटायची कसं करणार आपण, काय हे सगळं कसं जमणार आपल्याला, ह्या विचारांमध्ये 2 वर्ष गेली 2 वर्ष. आणि जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज तुम्हाला वाटत असेल की सुरू करावं ब्लॉगिंग वगैरे, तर कुठलाही सेकंड थॉट न घेता जस्ट गो फॉर इट भावांनो. कोण कोणासाठी थांबलेलं नाही, कोण कोणासाठीचा विचार करत नाही, काय नाही. आपणच आपले जे काय तुमची भीती असेल मनातली ती ओव्हरकम करायची आहे. शेजारी पाजारी मित्र काय म्हणतील ह्याव त्याव नसून विसून सगळं बसून जाऊ दे तिकडं. आपल्याला फक्त आपली प्रगती करायची एवढंच ध्यानात ठेवायचं आहे. आणि तेच कन्सिडर करून मी आता मनाची लाज सोडून दिली आहे. आपल्याला चुकीचं काय करायचं नाही एवढं ध्यानात ठेवायचं आहे. जे काय करायचं आहे ते चांगलंच करायचं आहे, चांगलाच कंटेंट टाकायचा आहे. पण आपला सेल्फ प्रोग्रेस झाला पाहिजे एवढंच आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आणि तेच घेऊन मी आता हे सगळं सुरू केलं आहे. ओ मामा 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 नव्हतं ते, कॅन्टीन इकडं राईट साईडला माझ्या कॅन्टीन आहे. आणि मिलिटरी कॅन्टीन म्हणून मला वाटतं ते एक्स सर्व्हिसमॅन सोल्जर वगैरे असतील. ओके, तर हे जरा हरकलो आहे मी, समजून घ्या. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला जी गोष्ट करायची असते आणि जी ते करताना पहिल्यांदा जो आनंद होतो तो आनंद आहे हा. तर लय भारी वाटायला मित्रांनो, लय म्हणजे लय 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 भारी. तर आपण आत्ता जो स्पॉट आहे तो आपला इथनं उजवीकडं आपण उजगावला जातो, डावीकडं आपण टाकाळा राजारामपुरीकडे जातो आणि सरळ सह्याजी हॉटेलच्या रोड त्या चौकात आहे आपण आता. आणि ह्या चौक संध्याकाळी 6 वाजता म्हणजे असली गर्दी असते इथं, बेकार गर्दी, बेकार रे बेकार. महावितरणची गाडी आहे बघा समोर. इलेक्ट्रिसिटी काय राव, बिलं वाढवायचा सगळीजण बोंबलायला आहे तिथं. मीटर तुम्ही स्मार्ट मीटर करतो म्हणालायचा, खरं बिलं वाढून यायलात. काय करायला असं बघा बाबा. आपला फ्लायओव्हर सिटीमधला मला वाटते 2च फ्लायओव्हर आहेत, त्यातला एक. खरं आता डेव्हलपमेंट होत आहे आणि रस्ते चांगले पाहिजे बघा. रस्ते चांगले असले की नाही विषय हाड वाटते गाडी चालवायला वगैरे, माहिती नाही आहे की नाही मित्र. कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. कॉन्क्रीटचे जो रोड झाले आहेत ते एकदम खतरनाक झाले आहेत. आणि मी सगळ्या जे कोण कन्सर्न ऑफिसर्स आहेत जे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट करत आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही जसं ते कॉन्क्रीटचे रोड करायला आहे तसंच सगळीकडं मस्तपैकी चकचकीत ठणठणीत एकदम रोड करा, चांगले करा. विषय हाड कोल्हापूर आपलं. एलिक्झिया पार्क इकडं जरा हायटेक वाटते. एलिक्झिया पार्क आपलं DY पाटील मॉल, सयाजी हॉटेल, यो एरिया कसा जरा एकदम असं कुठं तर वेगळं आल्यासारखं वाटते आहे का नाही. भारी वाटायला एकदम भारी वाटायला, मजा मजा. ए भावा, ही गाडी सध्या चर्चेत आहे. महिंद्राची गाडी, चर्चेत असलेली गाडी. भावाच्या गाडीचा नंबर 1000 आहे. 1000 मस्त वाटते. असली दिसायला बाई ग कडक मस्त. आहा रे. अँड दिस इज द मोस्ट नोन ठिकाण ऑफ कोल्हापूर, कावळा नाका, ताराळणी, पोतरा.
अरे वा, इथं पण सिग्नल नाही आहे. चला असं 60 चला. अरे 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 भाईच्या मारी यांच्या सिग्नल पडला तरी बी यांना वाकडं जायचं. अरे काय तुमचं त्या 30 सेकंदानं काय जाणार आहे तुमचं? हां, कुठं काय तुम्ही जाऊन त्या मोदीला भेटणार असल्यासारखं? काय वागतायचा सुधरा रे. वेस्ट साईड चांगले आहेत कपडे. वेस्ट साईडला गेलो परवा, मस्त आहेत कपडे, मस्त आहेत. मला माहीत नाही ब्लॉगिंग कसं केलं जाते, काय जाते, मी काय बडबडाल. अरे यो बी बाई रायडरच वाटतो यो. बुलेट, याची बी बुलेटच आहे. रॉयल एनफिल्ड. ओ वॅगनार, वॅगनार. ओय 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 ओय. भावन मला गाणी अजिबात म्हणजे सूर पकडू शकतो, खरं शब्द अजिबात लिरिक्स आठवत नाही. त्यामुळे मी कधी पण कुठलं पण गाणं म्हणीन त्यामध्ये आपले शब्द घुसवून ते गाणं कंप्लीट करायचं. विषय संपला. बरेच जण आपण असंच करते. कॉमन पीपल अँड दिस कॉमन थिंग्स आर कॉमन अमॉंग कॉमन पीपल. या इंग्लिश येते का मला जरा जरा, आहे नी. भारे आहा रे, इथं सिग्नल लागलाय रे. चलते चलते हुए रुक जाता हूँ. थांबलो बघा. की वेस्टचं क्रेन दिसतंय का? ही की वेस्टचं आहे. इकडे मस्त एक नंबरमध्ये मोठा प्रोजेक्ट चालू आहे यांचा. एक झलक बघी अशी लई काय झालं की धनश्री स्वस्तीची साईट आहे. त्यानंतर इकडे सरलष्कर, पुढे जाऊन सरलष्करची साईट आहे. घंटागाडी, घंटावाज, हळू 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 हळू. सायकलवाल्यासनी अजिबात डिस्टर्ब करणार नाही ते, कारण त्यांच्यामुळं अजिबात प्रदूषण होत नाही. त्यामुळे त्यांना माझ्या मनात त्यांच्यासाठी लई रिस्पेक्ट आहे बाबा. सायकलवाले त्यांना काय त्रास होता कामा नाही. हे सरलष्करवाल्यांची मागची अपॉइंटमेंट कंप्लीट झाल्या पुढं, आणि नवीन त्यांचं पुढचं युनिट चालू आहे. आणि आपण निघालो. आईला कसलं वाटायला रे यात राईडवर टर्न मारलं की ए बाबा इशे हार्ड रे. आणि अशा प्रकारे आपण आलेलो आहे आमच्या साईटजवळ. दिसली ती बघा, ती आमची साईट. आणि मी पोचलो आहे आमच्या साईटवर. आणि तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्लॉग बघितला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. भावाला तुमचा प्लीज सपोर्ट करा. आणि असे व्लॉग्स रोज येणार, प्रॉमिस.